नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण लातूर पोलीस पाटील भरती या संदर्भाबद्दलची सिरीज सुरू केलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं आपण बॅच देखील सुरू केलेली आहे, ज्यामध्ये मग मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि GK GS या संदर्भाबद्दलची माहिती आपण साठी म्हणून एक बॅच सुरू केलेली आहे। सर्वात महत्त्वाचा आजचा जो भाग आहे, तर या भागामध्ये आपण लातूर पोलीस पाटीलच्या संदर्भाबद्दल, विशेषतः लातूर शहराबद्दल, लातूरच्या इतिहासाबद्दल, प्रशासकीय कार्याबद्दल, इतिहास, ह्या सर्व डिटेलमध्ये जे विचारलं जातं पोलीस पाटीलच्या संदर्भाबद्दलचं, तर त्याविषयीची आपण चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करूया। सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा की शेजारील सीमा आणि प्रादेशिक संलग्नता याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो। म्हणून लक्षात ठेवा, लातूर जिल्ह्याच्या आजूबाजूला कोणत्या भागाच्यावर कोणते जिल्हे आहेत, म्हणजे विशेषतः लक्षात ठेवा, उत्तरेला कोणता जिल्हा आहे? उत्तरेला परभणी आहे। ईशान्येला कोणता आहे? तर तो ईशान्येला नांदेड जिल्हा आहे। लातूरच्या पूर्वेला कोणता आहे? तर लातूरच्या पूर्वेला बिदर आहे। पश्चिम आणि दक्षिणचा जो भाग जर बघितला गेला तर हे कोणतं आहे? आजचं म्हणजे पूर्वीचं उस्मानाबाद, सध्याचं धाराशिव येतं। आणि वायव्येकडं कोणतं आहे? तर वायव्येकडं बीड आहे। म्हणून लक्षात ठेवा, उत्तरेकडं परभणी, ईशान्येकडं नांदेड, पूर्वेला बिदर कर्नाटक, इकडं पश्चिम दक्षिणेला कोणतं आहे? धाराशिव, आणि वायव्येला बीड, असा एक भूभाग हा लातूरच्या आजूबाजूला हा आहे। हा एक महत्त्वाचा भाग लक्षात ठेवा। दुसरं, भौगोलिक विस्तार आणि क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं गेलं तर लक्षात ठेवा, महाराष्ट्राच्या एकूण भूभागाच्या 2.39% भूभाग हा कुठला येतोय? लातूरचा येतोय। हा एक महत्त्वाचा भाग लक्षात ठेवा। दुसरं सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की जे शासकीय नोंद आहे यामध्ये 7157 चौरस किलोमीटर ही काय शासकीय नोंद आहे। आणि प्रादेशिक मोजणीमध्ये जर बघितलं गेलं तर 7372 चौरस किलोमीटरचा प्रदेश आहे। प्रादेशिक मोजणी आणि अधिकृत नोंदणीतली तफावत जर बघितली गेली तर भौगोलिक सर्वेक्षणातली सूक्ष्म बारकावे याच्यामध्ये आपल्याला दिसतात। म्हणून लक्षात ठेवा, महाराष्ट्राच्या भूभागाचे किती टक्के? 2.39% भूभाग हा लातूरचा आहे। शासकीय नोंदीनुसार 7157 चौरस किलोमीटरचा भूभाग आहे आणि प्रादेशिक मोजणीनुसार 7372 चौरस किलोमीटरचा येतोय। हा महत्त्वाचा भाग लक्षात ठेवा। ऐतिहासिक बालाघाटाच्या पठाररचनेच्या संदर्भाबद्दल लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण जिल्हाच समुद्रसपाटीपासून साधारणतः किती आहे? 540 ते 638 मीटर सरासरी उंचीवर आहे, म्हणजे एकूण भूभागाच्या, आणि पठारी प्रदेशात विभागला आहे। या विशिष्ट उंचीचा परिणाम हा थेट कशावर होतो? हवामानावर होतो। हा एक महत्त्वाचा भाग लक्षात ठेवा। तापमानातल्या विरोधाभासाच्या संदर्भाबद्दल जर तुम्ही बघितलं गेलं तर उन्हाळ्यामध्ये तापमान साधारणतः 41 अंश सेल्सिअस हे कमाल आणि अत्यंत उष्ण आणि कोरड्या स्वरूपाचं हवामान हे लातूरमध्ये असतं सहसा। आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की हिवाळा जो आहे तर त्याला 13 अंश किमान सुखद आणि आल्हाददायक हवामान म्हणून आपल्याला यामध्ये दिसतं, म्हणजे की उन्हाळा आणि हिवाळ्यामधला एक विरोधाभास म्हणून आपल्याला तुम्हाला सांगता येईल। सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा की पर्जन्याचं जे वार्षिक चक्र आहे तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग लक्षात ठेवा की जिल्ह्याचं एकूण पर्जन्यमान वर्षभरही विभागली गेलेलं नाही, तर सगळ्यात महत्त्वाचं प्रामुख्याने कधी आहे? जुलै ते ऑक्टोबर, म्हणजे जुलै ते ऑक्टोबर या कालखंडामध्येच हा पाऊस हा अधिक प्रमाणामध्ये पडतो। या 4 महिन्याच्या काळामध्येच या पावसाचं केंद्रीकरण झालेलं असतं। म्हणून लक्षात ठेवा, जुलै ते ऑक्टोबर हा मुख्य मान्सूनचा काळ म्हणून उल्लेख करता येईल। विद्यार्थी मित्रांनो, आपण जी पोलीस पाटील या भरतीच्या संदर्भाबद्दलची बॅच लॉन्च केलेली आहे, पोलीस पाटील बॅच 2026, संपूर्ण विषयाची तयारी, त्यामध्ये लक्षात ठेवा मराठी व्याकरण, गणित, सामान्य ज्ञान, महाराष्ट्र विशेष, बुद्धिमत्ता चाचणी, आणि विशेषतः कायदे आणि नियमच्या संदर्भाबद्दल महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1967, त्यामध्ये पोलीस पाटलाला असणारे अधिकार, कर्तव्य कोणकोणती आहेत या संदर्भाबद्दल सविस्तर माहिती आपण ह्या बॅचमध्ये घेतलेली आहे। तुम्ही सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा की हे जी पोलीस पाटील जी बॅच आहे याची जी फीस आहे तर ती 399 रुपये ही विद्यार्थ्यांसाठी ठेवलेली आहे। हे डायरेक्शन अकॅडमीचं ॲप आहे, हे प्ले स्टोअरवरून तुम्ही डाउनलोड करू शकताय। कॉन्टॅक्ट नंबर आहे 80 10 75 88 94। हा तुम्ही कॉन्टॅक्ट करण्यासाठी जर तुम्हाला काही अडचण येत असेल
तर तुम्ही ते घेऊ शकताय. आणि खऱ्या अर्थानं आपण विद्यार्थ्यांच्या परीक्षेला कशा पद्धती, जसं की आपण याच्या अगोदर आपल्याकडे जो पोलीस पाटील भरती जी विशेषतः बीडमध्ये झाली होती त्याचा एक अनुभव आपल्याला आहे की नेमकं कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जात आहेत किंवा कशा पद्धतीनं त्या स्ट्रक्चर असतं किंवा कोणकोणते प्रश्न कशा कोणत्या पातळी कोणत्या घटकावर अधिक भर दिला जातो त्या संदर्भाबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाईल. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपल्या याच्याकडे येऊया की लातूर जिल्ह्याची जलप्रणाली आणि मृदामध्ये जर बघितलं गेलं तर नद्यांची रचना, सुपीकता आणि कृषी आव्हानाची नेमकी काय आहे. लक्षात ठेवा, लातूर जिल्ह्याची असणारी जीवनवाहिनी ज्याला म्हणू शकतो तो म्हणजे गोदावरीचं खोरं आणि त्याला दुसरं आहे महत्त्वाचं मांजरा नदी. म्हणजे गोदावरी नदीच्या खोऱ्यात मोडताना मांजरा ही प्रामुख्यानं सर्वात लांब नदी म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता गोखंडी गाव म्हणजे पाटोदा तालुक्यातलं बीडमध्ये जे उगमस्थान आहे, धाराशिव जिल्ह्याची सीमा आहे, लातूर जिल्ह्याच्या मध्यातून छेदते म्हणजे मांजरा आणि कर्नाटक आणि तेलंगणा राज्यामध्ये प्रवेश करते. आता सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा की लातूर जिल्ह्यातील उपनद्या आणि जलप्रवाहांनी बनलेलं जाळं या संदर्भातली चर्चा करूया. आता लक्षात ठेवा, नदी किंवा उपनदीच्या संदर्भाबद्दल, दुसरं उगमस्थानाच्या संदर्भाबद्दल आणि तिसरं आहे प्रवाहाची दिशा आणि संगमाच्या संदर्भात. लक्षात ठेवा, जी तेरणा नदी आहे तर ती कुठं उगमस्थान आहे, बालाघाट डोंगर रांगा ही औसा तालुक्याच्या दक्षिण सीमेवरून वाहणारी मांजराची एक प्रमुख उपनदी म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. दुसरं आहे तावरजा नदी, ही मुरुड जवळ म्हणजे लातूर तालुक्यामध्ये जे मुरुड आहे तर तिथं लातूर आणि औसा सीमेवरून शिवानी आणि मांजरा नदीला जाऊन ती मिळते. मन्याड नदी जी आहे तर ती धर्मापुरी बीड जिल्हा आणि अहमदनगर तालुक्यातून वाहत जाऊन पुढं नांदेड जिल्ह्यामध्ये ही काय करते प्रवेश करते. लेंडी नदी ही उदगीर तालुक्यामध्ये अहमदपूर तालुक्यात वाहत जाऊन नांदेड जिल्ह्यातील तिरू नदीला मिळते. आणि घरणी नदी जी वडवणजवळ चाकूर तालुक्यात त्याच्यानंतर चाकूर तालुक्यामधून ती वाहते. म्हणून हे आपल्याला जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यातल्या उपनद्या आणि जलप्रवाहाने बनलेलं जाळं या संदर्भाबद्दलची माहिती पाहिली. आता सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा की हे जे नदी खोरं जे आहे या नदी खोऱ्यांची देणी अत्यंत सुपीक रेगूर मृदा म्हणजे ही जे नद्या आहेत या नद्याच्या माध्यमातून जर बघितलं गेलं तर या नद्या खोऱ्यातून अत्यंत सुपीक काळी माती ही त्यामध्ये आढळते. आणि सुपीकतेचा हा जो वरचा थर आहे हा पिकाच्या वाढीसाठी म्हणून उत्तम आहे आणि उत्कृष्ट जलधारण क्षमता जी पाणी धरून ठेवण्याची एक नैसर्गिक ताकद म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता जलधारण क्षमता आणि अतिवृष्टीच्या धोक्याच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर ताकद काय आहे तर उत्कृष्ट जलधारण क्षमतेमुळे पिकांना नैसर्गिक ओलावा मिळतो. रेगूर मातीमुळे जिल्ह्याची कृषी क्षमता ही काय होते वाढते. आणि सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा, धोका काय आहे तर अतिवृष्टी आणि अनपेक्षित मान्सूनोत्तर पाऊस आल्यास मोठा धोका निर्माण होतो. माती पाणी धरून ठेवत असल्यामुळे शेतात पाणी साचतं आणि परिणामी पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये काय होतं नुकसान होतं. हा एक महत्त्वाचा भाग सांगता येईल. लातूरचं कृषी भौगोलिक चक्राच्या संदर्भाबद्दल लक्षात ठेवा, विस्तृत जलप्रणाली म्हणजे मांजरा नदी आणि तिच्या उपनद्या म्हणजे तेरणा तावरजा यांचं जे आता आपण पाहिलं तर त्या नद्या. दुसरं आहे रेगूर माती निर्मिती म्हणजे नदी खोऱ्यामुळे निर्माण झालेली उत्कृष्ट जलधारण क्षमता असणारी काळी जमीन हे वैशिष्ट्य, योग्य हवामान आणि उच्च कृषी उत्पादन. आणि दुसरं आहे अतिवृष्टी व मान्सूनोत्तर पावसामध्ये पाणी साचून पिकांचं हे नुकसान होतं. आता लातूर जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा आणि प्रशासकीय रचनेच्या संदर्भाबद्दल लक्षात ठेवा की 753 मध्ये बादामीच्या चालुक्याचा पराभव करून राष्ट्रकूट हे काय आले होते सत्तेमध्ये आले होते. आता राष्ट्रकूट सत्तेवर आल्यानंतर राष्ट्रकूट आणि स्वतःला काय म्हटलंय लत्तलूत हे म्हटलं गेलं. लत्तलूत म्हणजे आता सध्याचं लातूर हे रहिवासी घोषित केलं, ज्यावरून पुढं लातूर हे नाव रूढ झालं. आणि म्हणून लक्षात ठेवा, प्राचीन नगररचनेच्या संदर्भात राष्ट्रकूट राजा अमुक वर्ष याच्या पुढाकाराने शहराचा प्रारंभिक विकास हा झाल्याचा उल्लेख करता येईल. सर्वात महत्त्वाचा एक भाग इथं लक्षात ठेवा की लातूर जिल्ह्याची जी स्थापना आहे तर तो पूर्वीचा उस्मानाबाद सध्याचा धाराशिव मधून 16 ऑगस्ट 1982 ला लातूर जिल्ह्याची स्थापना झाली. म्हणून लक्षात ठेवा 16 ऑगस्ट 1982 ला लातूर जिल्ह्याची ही स्थापना झाली. आणि सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा की महाराष्ट्रातला 29वा स्वतंत्र जिल्हा म्हणून हे देखील लातूर यामध्ये अस्तित्वात आल्याचा उल्लेख करता येईल. आता सर्वात महत्त्वाचा भाग लक्षात ठेवा की लातूर जिल्ह्यामध्ये एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत
आणि तालुके किती आहेत तर लक्षात ठेवा प्रशासकीय विभाग हे 5 आहेत आणि तालुके किती आहेत 10 आहेत. अगोदर आपण प्रशासकीय विभागामध्ये लक्षात ठेवा लातूर उपविभाग, औसा उपविभाग, निलंगा उपविभाग, उदगीर उपविभाग आणि अहमदपूर उपविभाग. या उपविभागाच्या अंतर्गत कोणकोणते तालुके येतात लक्षात ठेवा लातूर उपविभागामध्ये केवळ एकच तालुका येतोय तो म्हणजे लातूर. दुसरा आहे औसा उपविभागामध्ये कोणतं येत आहे तर औसा आणि रेणापूर येत आहे. त्याच्यानंतर आहे निलंगा उपविभाग याच्यामध्ये निलंगा, शिरूर, अनंतपाळ आणि देवणी. आणि उदगीरमध्ये उपविभागामध्ये उदगीर आणि जळकोट आणि अहमदपूर विभागामध्ये अहमदपूर आणि चाकूर. याच्यामध्ये एकच गोष्ट इथे लक्षात ठेवा की निलंगा उपविभागामध्ये किती तालुके मोडतात 3 तालुके मोडतात. बाकी जे तीन उपविभाग आहेत ज्यामध्ये औसा उपविभाग, उदगीर उपविभाग आणि अहमदपूर उपविभाग याच्यामध्ये 2 तालुके मोडतात. एकमेव लातूर उपविभाग आहे ज्याच्यामध्ये फक्त एकच तालुका आहे तो म्हणजे लातूरच. हा एक महत्त्वाचा भाग लक्षात ठेवा. प्रशासकीय नियोजनाच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर लक्षात ठेवा की वाढत्या नागरिकरणामुळे 2011 मध्ये महानगरपालिकेची स्थापना ही लातूरमध्ये झाली. हा एक महत्त्वाचा भाग इथं लक्षात ठेवा. शहराच्या सीमावर्ती भागाचा पद्धतशीर विकास करण्यासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. 2011च्या जनगणनेनुसार आता येणारी जनगणना ही नवीन असेल त्यानुसार आकडेवारी पुढे येईल पण तोपर्यंत अगोदर आपल्याला लक्षात ठेवा 2011च्या जनगणनेनुसार ग्रामीण रचनामध्ये 948 गावं, 786 ग्रामपंचायती आणि 10 पंचायत समित्या. हे गावं किती आहेत 948, ग्रामपंचायती किती आहेत 786 आणि पंचायत समित्या किती आहेत तर त्या 10 आहेत. म्हणून हे ग्रामीण प्रशासनाच्या बद्दल उल्लेख करता येईल. आता विकासाच्या अखंड वारशाच्या संदर्भात लक्षात ठेवा राष्ट्रकूट राजा अमोघ वर्षाच्या प्राचीन नगर रचनेपासून ते सिडकोच्या आधुनिक नियोजनापर्यंतचा लातूरचा हा प्रवास केवळ भौगोलिक विस्तार नाही तर तो सुशासन आणि शाश्वत विकासाचा एक अखंड वारसा म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता लातूरची कृषी अर्थव्यवस्था आणि औद्योगिक विकासाच्या आलेखाच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं शेती, व्यापार आणि मूल्यवर्धित उद्योगाचा प्रवासाच्या संदर्भात लातूरची अर्थव्यवस्था शेती आणि मूल्यवर्धनाच्या दुहेरी इंजिनावर आधारित आहे. म्हणजे कसं की प्रामुख्यानं सोयाबीन आणि ऊस उत्पादनावर आधारित बहुतांश लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. दुसरं सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा की औद्योगिक जाळं त्यामध्ये सहकारी साखर कारखाने आणि दुग्धजन्य उद्योगांची एक भक्कम परिसंस्था म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता हवामान आणि ऋतूवर आधारित जिल्ह्यांच्या पीक रचनेच्या संदर्भाबद्दल जर बघितलं तर लक्षात ठेवा खरीप हंगाम आहे. खरीप हंगामामध्ये प्रामुख्यानं पिके सोयाबीन, तूर, मूग आणि उडीद हे साधारणतः घेतले जातात आणि रब्बी हंगामामध्ये ज्वारी, हरभरा आणि गहू म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती ज्यामध्ये आशियातली सर्वात मोठी सोयाबीन बाजारपेठ म्हणून उल्लेख केला जातो. म्हणजे आशिया खंडातली सर्वात महत्त्वाची मोठी आणि सर्वात बाजारपेठ म्हणून आशियातली मोठी आणि ही सोयाबीनची व्यापारी बाजारपेठ म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता लक्षात ठेवा काढणी हंगामामध्ये जर बघितलं गेलं तर बऱ्याच वेळा ऑक्टोबर ते जानेवारीच्या दरम्यान जर बघितलं काढणी हंगामानंतर बाजारामध्ये सोयाबीनची आवक होते आणि ज्यामध्ये दरामध्ये काय होते घसरण होते. तुम्ही आज देखील बघा उस्मानाबाद म्हणजे आता बदललेलं नाव धाराशिव आणि लातूर या पट्ट्यामध्ये जर बघितलं गेलं तर साधारणतः बरेचसे लोक हे काय करतायत सोयाबीनचं पीक घेत आहेत आणि सोयाबीनचं पीक ज्यावेळेस शेतकऱ्याचं बाजारात येतं त्यावेळेस हे बाजार म्हणजे जे सोयाबीनचे भाव आहेत ते 100% पडतात. म्हणजे हा एक महत्त्वाचा भाग इथं तुम्ही नीटपणे लक्षात ठेवा. दुसरं सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा की सर्वोत्तम बाजारभाव म्हणजे 12-2-2चा हा कोटर गुणवत्ता निकष. म्हणजे 12-2 म्हणजे काय 12% कमाल ओलावा, 2% कचरा आणि इतर बाह्य घटक आणि 2% हे सोयाबीनचे असणारे खराब दाणे. म्हणजे 12-2-2 हे हा निकष मानला जातो. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा की 12-2-2 या निकषात बसणारे चांगल्या प्रतीचे सोयाबीन जे आजच्या स्थितीमध्ये जे भाव आहे तो 4100 ते 4250 प्रति क्विंटल म्हणजे सद्यस्थितीमधला हा आपल्याला उल्लेख करता येईल. लक्षात ठेवा की कोरोनामध्ये किंवा कोरोनाच्या अगोदरच्या परिस्थितीमध्ये जर बघितलं गेलं तर 8 ते 9,000 10,000पर्यंतचा भाव हा सोयाबीनला होता. आजच्या स्थितीमध्ये जर बघितलं गेलं
तर त्याचे भाव हे पडलेले असतात. त्याला कारण केवळ आणि केवळ हे सरकारचं उदासीन धोरण म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. पावसानं खराब झालेलं सोयाबीन, ज्यामध्ये 2000 ते 3000 प्रति क्विंटल, गुणवत्तेतल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान देखील होतं. आता सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की कृषी क्षेत्रातील कृषी क्षेत्रातून औद्योगिक क्षेत्राकडं आणि सहकारी उद्योगांच्या उभारणीच्या संदर्भात जर बघितलं गेलं तर सहकारी साखर कारखाने आणि दुग्धजन्य उद्योगांचं जाळं हे पसरलं. विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना यांची जी स्थापना आहे त्या कारखान्याची 1984ची संस्थापक अध्यक्ष जे आहे ते माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख. त्याच्यानंतर मांजरा कारखान्याची सध्याची नियोजित गाळप क्षमता जर बघितली तर लक्षात ठेवा की 4750 TCD म्हणजे काय तर कारखान्याची दैनंदिन गाळप प्रक्रिया क्षमता मोजण्यासाठी वापरलं जाणारं एक प्रामाणिक मापक आहे. त्याला काय म्हटलं जातं TCD म्हटलं जातं. तरी सध्याची जर बघितले तर कार्यरत क्षमता ही 4750 आहे. जी नियोजित विस्तार आहे तो 7500 TCD आहे. आणि हा एक म्हणजे प्लसमध्ये म्हणजे 58% पर्यंतचा वाढीव रेट त्यांचा आहे. आता लक्षात ठेवा की याच उत्पादनातून म्हणजे सह वीज निर्मिती आणि व्यावसायिक रसायनाचं उत्पादन करायची भूमिका घेतली, ज्यामध्ये सह वीज निर्मितीमध्ये 18 मेगावॅट, त्याच्यानंतर ग्रीड वीज पुरवठाही यानुसार आहे. डिस्टिलरी प्रकल्प म्हणजे किलो लिटर प्रतिदिन म्हणजे सध्याची क्षमता ही 60 KLPD म्हणजे काय किलो लिटर प्रतिदिन आणि नियोजित क्षमता किती आहे तर 120 KLPD म्हणून आपल्याला उल्लेख करता. इथेनॉल असेल, रेक्टिफाईड स्पिरिट असेल किंवा TNA असेल, हा एक महत्त्वाचा भाग लक्षात ठेवा. आता शाश्वत ऊर्जेकडून 2026 मध्ये कॉम्प्रेस बायोगॅस प्रकल्प हे देखील सुरू केला आहे. त्यामध्ये कॉम्प्रेस्ड बायोगॅसमध्ये जैव इंधन म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. याची क्षमता ही 8 मेट्रिक टन ही प्रतिदिन आहे आणि सुरुवात ही 2026 मध्ये सुरू होईल असं नियोजन आहे. आता नेक्स्ट आहे लातूरचं आर्थिक चक्र ज्यामध्ये शून्य कचरा ऊर्जा निर्मितीवर आधारित ही परिसंस्था, ज्यामध्ये लक्षात ठेवा की शेती आणि कच्चा माल जो ऊस आहे तर तो मांजरा सहकारी साखर कारखाना, त्याच्यातून CB म्हणजे जैव इंधन, त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं या कच्च्या मालापासून इकडे व्यापारी साखर आहे, 18 मेगावॅट वीज आहे, त्याच्यानंतर इथेनॉल रसायन आहे आणि यासोबतच जर बघितलं गेलं तर ते जैव इंधन पण आहे. म्हणून लक्षात ठेवा केवळ शेतीवर अवलंबून न राहता मूल्यवर्धित उत्पादनं आणि शाश्वत ऊर्जेच्या माध्यमातून लातूरचं एक परिपूर्ण आणि स्वावलंबी अर्थव्यवस्था ही यातून निर्माण केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. आता लातूरच्या ऐतिहासिक वारसा आणि वास्तूच्या संदर्भाबद्दल जर आपण बघितलं तर मध्ययुगीन लष्करी रणनीती, प्राचीन लेणी ही हेमाडपंथी स्थापत्य कलेवर आधारित आहे असा एक उल्लेख आपल्याला करता येईल. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा लातूरची ओळख ही एक शहर नाही तर 3 भिन्न प्रकारच्या कालखंडामध्ये एक वास्तुशैलीचा संगम दिसतो. एक आहे लष्करी वास्तुकला ज्यामध्ये औसाचा भुईकोट किल्ला, दुसरा आहे लेण्यांचा वारसा ज्यामध्ये खारोसा लेणी आणि तिसरा आहे मंदिर स्थापत्य जे म्हणजे निलंग्यामधलं निळकंठेश्वर मंदिर म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता यामध्ये जर बघितलं गेलं तर लष्करी वास्तुकला आणि औसाचा भुईकोट किल्ल्याच्या संदर्भाबद्दल आपण चर्चा करतोय तर लक्षात ठेवा यामध्ये पोस्ट बहामनीच्या काळात दख्खनच्या सुलतानशाहीमध्ये या किल्ल्याला अधिक अनन्यसाधारण महत्त्व आले होतं. सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा की हा मैदानी शत्रू आहे. या शत्रूवरून या किल्ल्यावरून म्हणजे सर्वात उंच बुरुजावरून की त्याच्यावर काय करता येते नजर ठेवता येते. दुसरं आहे मैदानी शत्रूपासून पूर्णपणे अदृश्य आणि हा या भागामध्ये आपल्याला एक खोलगट भाग हा दिसतोय. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा 36.58 मीटर रुंदीचा खंदक आणि दुहेरी तटमिंडी हे या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. अनेक कालखंडाचा आणि साम्राज्याचा साक्षीदार असणारा जो किल्ला आहे याच्यामध्ये 1529ला मुर्तुजा निजामशाह यांची देवडी हा शिलालेख आहे. 1614 मध्ये म्हणजे हिजरी मलिक अंबरचा विजय आणि किल्ल्यांचं नामकरण हे अंबरपूर, नंतरच्या कालखंडामध्ये अमरापूर. त्याच्यानंतर 1660 मध्ये औरंगजेब आणि सोहराब खान यांच्या पर्शियन शिलालेखाचा जामा मस्जिद. त्याच्यानंतर 19व्या शतकामध्ये कर्नल मेडोज टेलर यांनी बांधलेली ही बारादरी आणि आदिलशाही आणि निजामशाहीच्या सेवेतील तुर्की अभियंत्याच्या नावाच्या
नोंदी या कशावर आहेत, त्या तोफेवर कोरलेल्या आहेत. हे एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. सर्वात महत्त्वाचं आहे खारोसा लेणी, जी गुप्त काळातल्या 6व्या शतकामधलं शिल्पकला आणि धार्मिक समन्वयाचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा या खारोसा लेणीमधलं की मुघलकालीन धार्मिक समन्वय आणि शिल्पकला मधून यामध्ये जर बघितलं की लातूरपासून साधारणतः 45 किलोमीटर अंतरावर असलेल्या एकूण 12 लेण्यांचा समूह आहे. यामध्ये लक्षात ठेवा की जी पहिली लेणी आहे त्यामध्ये बौद्ध धर्माशी संबंधित गौतम बुद्ध जे विशेषतः मुद्रेमध्ये बसलेत या अत्यंत सुंदर आणि रंगीत मूर्ती मध्ये त्यामध्ये विराजमान आहेत. दुसरे या लेण्यामध्ये शिवलिंग आहे, दत्त, यक्ष, विष्णू, शिव पार्वतीच्या मूर्ती देखील कोरलेल्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा 4थी आणि 5वी ही जी लेणी आहे तर ही किती आहे, 2 मजली असून गुप्त काळातील मूर्तिकाराचा एक अप्रतिम नमुना म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आणि टेकडीच्या विरुद्ध बाजूला ऐतिहासिक रेणुका देवीचं मंदिर देखील आहे. हा एक महत्त्वाचा लक्षात ठेवायचं. दुसरं आहे हेमाडपंथी स्थापत्य, जे निलंग्यामधलं नीळकंठेश्वर मंदिर पाषाणाची अचूक जुळवाजुळव आणि प्रकाशाच्या भूमितीय सुरेख संगम म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता इथे लक्षात ठेवा की अचूक अभियांत्रिकी कशा पद्धतीची आहे, म्हणजे लक्षात ठेवा की स्थानिक काळ्या पाषाणाचा वापर हा त्यांनी केलाय. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की मोर्सिस टेनॉन या पद्धतीचा अचूक वापर, म्हणजे एका दगडामध्ये अशा पद्धतीने हे छिद्र पाडलं जातं आणि वरच्या बाजूला हे अशा पद्धतीने ठेवलं जातं, त्याच्या बरोबर त्याच्यामध्ये फसवलं जातं. म्हणजे याला कुठंही त्यामुळे या पद्धतीला काय म्हटलं जातं, मोर्टिस आणि टेनॉन या पद्धतीचा वापर केला जातो. जसं तुम्ही पूर्वीच्या कालखंडामधले असणारी जी हेमाडपंथी मंदिरं आहेत ती देखील काय अशाच पद्धतीनं ही बसवलेली आहेत आणि ती बांधकामामध्ये चुन्याचा किंवा सिमेंटचा वापर हा इथं अजिबात केलेला नसतो. आता बहुकोणीय रचना आणि प्रकाशाच्या सावलीमध्ये हे नीळकंठेश्वर मंदिराचं जर वैशिष्ट्य बघितलं गेलं तर याची बाह्य रचना लक्षात ठेवा बहुकोणीय आणि चांदणीच्या आकाराची आहे. यामुळे भिंतीवर नैसर्गिक प्रकाश आणि सावलीचा एक सुंदर खेळ हा तयार होतो. मुख्य गाभाऱ्यामध्ये काय शिवलिंग हे स्थापित आहे आणि सभामंडप आणि कोरीव खांबावर विविध पौराणिक कथांचे प्रसंग हे यामध्ये कोरलेले आपल्याला उल्लेख करता येईल. आता वारशाच्या संदर्भाबद्दल एक लक्षात ठेवा की औसा किल्ला मध्ययुगीन कालखंडामध्ये तंत्रामध्ये जर बघितलं की खोलगट आणि भौगोलिक रचना आणि उद्दिष्टांमध्ये जर बघितलं की लष्करी संरक्षण आणि रणनीती. खारोसा लेणीमध्ये लक्षात ठेवा हे 6व्या शतकामधली आहे. 2 मजली आणि अखंड पाषाण शिल्पकला आहे, धार्मिक समन्वय आणि उपासना आहे. आता मध्ययुगीनमध्ये जर बघितलं की निलंग्याचं जे मंदिर आहे तर मोर्टिस टेनॉन बहुकोणीय जोडणी ही केलेली आहे आणि आध्यात्मिक आणि अभियांत्रिकी सादरीकरण आहे. म्हणजे लातूरचा वारसा म्हणजे इतिहास नाही तर वास्तुकला आणि भूगोल यांचा अचूक अभियांत्रिकीचा एक प्रगत अभ्यास म्हणून आपल्याला याच्याकडे पाहता येतं. शेवटी विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की आपण लातूर पोलीस पाटील भरती जी आहे या संदर्भाबद्दल लक्षात ठेवा की ही बॅच लॉन्च केलेली आहे डायरेक्शन अकॅडमीनी आणि यामध्ये आपण संपूर्ण विषयाची तयारी करून घेणार आहोत. मराठी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, महाराष्ट्र विशेष, बुद्धिमत्ता चाचणी, कायदे आणि नियम, जसं की आता उल्लेख केला होता मी याच्या अगोदर देखील ग्रामपंचायत अधिनियम 1967 त्यामध्ये आपण पोलीस पाटलाचे अधिकार कर्तव्य काय आहेत तर त्या संदर्भाबद्दल डिटेल माहिती पाहणार आहोत. याची फीस आहे 399 रुपये आणि हा फोन नंबर आहे. जर अडचण असेल तर त्यामध्ये 80 10 75 88 94 या नंबरवर तुम्ही फोन करू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.